प्रियांनो, आजचा संदेश आहे आपण भित्रे बनू नये। आपण काय बनू नये? आपण भित्रे बनू नये। साधारणतः मनुष्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या भीती असतात। काही लोक उंच जागी जाण्यासाठी घाबरत असतात। काही लोकांना प्लेनने प्रवास करण्याची भीती वाटत असते आणि काही लोकांना पाण्याची भीती वाटत असते। तलावाजवळ, कॅनॉल जवळ किंवा मग नदीकडे किंवा समुद्राकडे जाण्याची त्यांना भीती वाटते आणि काही लोकांना लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते। तसंच काही लोकांना जर लाईट गेली, अंधार पडला तर भीती वाटते। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या फोबिया आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या भीती आहेत। परंतु बायबल काय शिकवतो तुम्हाला माहित आहे? भिऊ नकोस असं सांगतं। असं किती वेळेला लिहिण्यात आलं तुम्हाला माहित आहे? जवळपास 366 वेळेला भिऊ नकोस असं लिहिलेलं आहे। वर्षामध्ये किती दिवस असतात सांगा? 365 दिवस असतात। मग 366 वेळा का लिहिलेलं आहे? 4 वर्षांमधून एकदा लीप इयर येत असतं। त्या लीप इयर मध्ये 366 दिवस असतात, कारण त्या लीप इयर मध्ये फेब्रुवारी महिना 29 तारखेचा असतो। म्हणजे तुम्ही, मी किंवा मग आपण लीप इयर आल्यानंतर त्या वर्षी देखील आपल्यातील कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाहीये। आपण घाबरू नये ही परमेश्वर देवाची योजना आहे। मी सांगितलं ना, मनुष्याच्या जीवनामध्ये वेगवेगळे भय असतात। जसं की माहिती नाही एखादा आजार होईल, कदाचित मी मरून जाईल ही भीती, एखादा असाध्य रोग जडेल अशी भीती। प्रियांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला कशाची भीती वाटते? कोणत्या बाबतीमध्ये तुम्ही घाबरता? तुम्ही का घाबरत असता? एका व्यक्तीला एक भीती होती। ते भय काय होतं माहित आहे? कदाचित मला लेप्रसी होऊन न जावी अशी भीती। कोणती भीती? कदाचित लेप्रसी होऊ नये, कुष्ठरोग होऊ नये ही भीती। अशा भीतीने आणि संशयामुळे तो वेळोवेळी आपल्या शरीराला चिमटे घेत असायचा। जर स्पर्श जाणवला, चला बरं झालं, कुष्ठरोग झाला नाही असं म्हणून तो शांतीने राहायचा। एक दिवस तो एका लग्नाला गेला। सर्व लोक जेवणास बसलेले होते, पण जेवण करण्याच्या अगोदर त्याला एक संशय आला। अरे, आज तर मी माझं शरीर तपासलं नाही ना, असू शकतं आज मला कुष्ठरोग झाला असेल असं म्हणून त्याने आपल्या पायाला चिमटा घेतला। तेव्हा काय झालं? त्याला स्पर्श जाणवला नाही। तेव्हा तो घाबरून गेला प्रियांनो, थरथर कापू लागला। हे काय झालं? माझ्या पायाला चिमटा घेऊन देखील अजिबात काही जाणवलं नाही। म्हणून त्याने आणखी जोराने चिमटा घेतला, पण तरी स्पर्श जाणवला नाही। तेव्हा प्रियांनो त्याला समजून आलं, जो आजार त्याला होईल म्हणून तो घाबरत होता, आता सांगा काय झालं? शेवटी तो झालाच। काय झाला? कुष्ठरोग झाला। ज्या गोष्टीला तो घाबरत होता तीच गोष्ट त्याच्या जीवनात काय झाली? तीच गोष्ट झाली। त्याने आणखी थोडा जोरात चिमटा घेतला, तेव्हा शेजारचा व्यक्ती जोराने ओरडला। कोण ओरडला? शेजारचा ओरडला। हे काय, शेजारचा का ओरडतो? अरे काय माणूस आहेस तू? कधीपासून मी पाहतो तू माझ्या पायाला चिमटा का घेतोस? काय माणूस आहेस तू? मी आतापर्यंत तुला चिमटा घेतला, मी तर माझा पाय समजूनच चिमटा घेत राहिलो। आता खरंच त्याला कुष्ठरोग झालेला होता का? सांगा, नाही झाला। पण त्यामुळे काय झालं सांगा? काय झालं? त्याच्या जीवनात भीती उत्पन्न झाली। भीतीचं कारण काय होतं? संशय। लक्षात येत आहे? साधारणतः तुमच्या जीवनात तुम्ही का घाबरत असता? कदाचित माझी नोकरी तर जाणार नाही ना, ही भीती। कदाचित जर लग्न झालं नाही तर, ही भीती। लग्न झालं पण मुलंच जर झाले नाही तर, ही एक भीती। आणि जरी प्रेग्नन्सी राहिली तरी मुलगी तर होणार नाही ना, दुसऱ्यांदा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर पुन्हा तर मुलगी होणार नाही ना, हे गरजेचं आहे का? गरजेचं आहे का? आज कोणती भीती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रस्त करत आहे? एकदा जरा विचार करा। तुमच्या प्रत्येक भयासाठी देव काय भरोसा देतो माहित आहे? भिऊ नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे। हे परमेश्वराने आपल्याला दिलेलं अभिवचन आहे। प्रियांनो, आज जो बहुमूल्य संदेश मी तुम्हाला देऊ इच्छित आहे तो म्हणजे आहे की तुम्ही भिऊ नका, तुम्ही भित्रे बनून राहू नये। पाहूया मत्तई अध्याय 14 वचन 19 पहा। मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून
शिष्यांना दिल्या. प्रियांनो, त्या वेळेला येशू ख्रिस्तासमोर जवळपास 20 ते 30 हजार लोक, स्त्रिया, पुरुष, बालके असे सर्व होते. त्यांना भूक लागलेली होती. भुकेने व्याकुळ झालेल्या लोकांना जेवण दिलं पाहिजे. जेव्हा येशू ख्रिस्ताला वाटलं तेव्हा एका मुलाने 5 भाकरी व 2 मासे दिले. प्रश्न तर फार मोठा होता, परंतु येशूच्या हातामध्ये 5 भाकरी व 2च मासे होते. आज कुणी अशा प्रकारे बोलणारे आहेत का? पास्टर, माझ्या जीवनातील गरजा खूप मोठ्या आहेत, पण माझ्या हातात अतिशय थोडं आहे. मला मुलीचं लग्न लावून द्यायचं आहे, घर खरेदी करायचं आहे, जमीन विकत घ्यायची आहे. मी माझ्या मुलांना खूप चांगलं शिकवू इच्छित आहे. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी मोठमोठे स्वप्न पाहिलेले आहेत. किंवा कदाचित तुम्ही म्हणत असाल, माझ्या जीवनात मोठी आर्थिक अडचण आली आहे, आजाराची समस्या आली आहे, प्रॉब्लेम आली आहेत, किंवा एक मोठी समस्या आलेली आहे. समस्या खूप मोठ्या आहेत, प्रश्न फार मोठे आहेत, पण ते दूर करण्यासाठी माझी नोकरी फार छोटीशी आहे, मिळणारा पगार थोडाच आहे. माझा जो व्यवसाय आहे तो छोटासा आहे, छोटासा माझा व्यापार आहे, शेती जी आहे ती देखील फार थोडी आहे. मग माझ्या जीवनातील एवढ्या मोठ्या समस्येला मी कशा प्रकारे एका छोट्याशा मिळकतीद्वारे सोडवू शकेल? असं जर तुम्हाला वाटत आहे, त्या समस्येने जर तुम्ही त्रस्त झालेले असाल, तर बायबलमध्ये एक सुंदर असं समाधान आहे. येशू ख्रिस्ताच्या समोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला, कारण की हजारो लोकांना जेवण चारण्याचा प्रश्न उपस्थित झाला. पण तेव्हा येशूच्या हातात केवळ 5 भाकरी व 2च मासे आले. तेव्हा ते 5 भाकरी व 2 मासे पाहून येशू असं म्हणाला का, की एवढ्या सर्व लोकांना एवढे कसे पुरतील? माझ्या हातात तर तुम्ही 5 भाकरी आणि 2च मासे दिले आहेत, ते मी 30,000 लोकांना कसं वाटून देऊ? असं येशू बोलला का? नाही प्रियांनो. येशूच्या हातामध्ये जेव्हा त्या 5 भाकरी व 2 मासे देण्यात आले, येशूने काय केलं माहीत आहे? त्या 5 भाकरी व 2 मास्यांना येशू ख्रिस्ताने आशीर्वाद दिला. जसंच त्या 5 भाकरी व 2 मास्यांना आशीर्वाद देण्यात आला, हजारो लोकांसाठी त्या पुरून उरू शकल्या. प्रियांनो, लक्षात घ्या, तुमच्या समोर खूप मोठी गरज असेल, पण तुमच्या हातात पैसा जो आहे तो थोडा असेल, तर जे आहे ते देवासमोर ठेवून बोला, देवा, माझ्याकडे तर केवळ एवढंच आहे, तू काय करशील मला ठाऊक नाही, परमेश्वरा माझी गरज तू पूर्ण कर, असं म्हणाल तर देव अद्भुत कार्य करेल. तो तुम्हाला आशीर्वादित करून तुमची गरज पूर्ण करेल आणि तुमचं जीवन अनेक लोकांसाठी तो आशीर्वादाचं कारण बनवेल. तुमच्या जीवनामध्ये एखादी अडचण असेल आणि तिचं समाधान म्हणून तुमच्याकडे अतिशय थोडंसंच असेल, जर ते तुम्ही देवाच्या हातात सोपवाल, तर त्या थोड्याशा गोष्टींद्वारेच मोठे प्रश्न सोडविण्यासाठी परमेश्वर अद्भुत कार्य करेल, कारण तो अद्भुत देव आहे. त्याने हेच केलं. ऐका, जेव्हा येशू समोर मोठा प्रश्न आला, तेव्हा त्या प्रश्नाला दूर करण्यासाठी 5 भाकरी आणि 2 मासे दिले, पण ते पाहून येशू ख्रिस्त हताश झाला नाही, निराश झाला नाही. कशा प्रकारे मी याद्वारे या सर्व लोकांना खाऊ घालू शकेल अशी चिंता केली नाही. प्रिय आई वडिलांनो, चिंता करू नका. तुमचा पगार कदाचित कमी असेल, जो तुम्हाला पुरेसा नसेल. तुमचा बँक बॅलन्स थोडा असेल, तो खूप थोडकाच असेल. तुमची शेती फार थोडी आहे, खूप थोडीशी मिळकत आहे, पण तुम्हाला खूप मुलं आहेत. तुम्ही जन्माला घातले की देवाने दिले? एकदा विचार करा. तुम्ही जन्म दिला आहे की देवाने दिले आहेत? जर देवाने दिले आहेत तर देवच त्यांचं पोषण करेल, कारण माझा देव हा पोषण करणारा आहे. तुम्ही भिवू नका. आज तुमच्या जीवनात संगोपन करणं अवघड आहे असं म्हणून घाबरू नका. माझ्या मुलांचं संगोपन करणं कठीण आहे असं म्हणून घाबरू नका. कदाचित गरजा पूर्ण करता येणार नाही म्हणून घाबरू नका. कदाचित मुलांचं लग्न लावता येणार नाही म्हणून घाबरू नका. कदाचित नोकरी मिळणार नाही म्हणून घाबरू नका. सैतानाला काय करा सांगितलं? त्याला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. तो सैतान तुम्हाला सहजपणे घाबरून जाणार नाही. ऐका, तुम्ही जोपर्यंत घाबरणार, तो सैतान तुम्हाला घाबरवत राहणार. तुमच्यातील किती लोक गावांकडे राहिले मला माहिती नाही, पण मी राहिलेलो आहे. साधारणतः गावाकडे काही कुत्रे एका डुकराच्या मागे लागत असतात. तेव्हा ते जे डुक्कर असतं ते पळत असतं प्रियांनो, या गल्लीमधून त्या गल्लीमध्ये, त्या गल्लीतून या गल्लीमध्ये, जीव मुठीमध्ये घेऊन ते पळत असतं. पण खूप थकून गेल्यावर त्याला धावता येत नाही. तेव्हा अचानक ब्रेक लावून ते पाठीमागे वळून पाहतं. बस एवढंच प्रियांनो. ते पाठीमागे लागलेले सर्व कुत्रे देखील स्पीडने ब्रेक लावतात आणि स्किड होऊ लागतात. ते सर्व कुत्रे देखील रस्त्यावरती असे स्किड होऊन त्याच्यापर्यंत स्किड होत जातात. जसंच ते डुक्कर मागे पाहतं, हे सर्व कुत्रे आपल्या रस्त्याने इकडे तिकडे पळून जातात. प्रियांनो, ते पाठलाग करत होते ना, जसं फाडून खातील असा पाठलाग करतात ना, पण कधीपर्यंत केला? जोपर्यंत विरोध काही नाही केलं, प्रतिकार करत नाही तोपर्यंत. लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीला घाबरून जाऊ नये. जोपर्यंत घाबराल
तो सैतान तुम्हाला घाबरवित राहील. जेव्हा तुम्ही या जगामध्ये जो सैतान आहे त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये असणारा जो परमेश्वर आहे तो शक्तिमान आहे असा जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल, तो विश्वासच तुम्हाला हिम्मत देईल, हे तुम्ही कधीही विसरू नका. प्रियांनो, आपण पाहतो येशूच्या हातात जेव्हा 5 भाकरी व 2 मासे दिले, त्याने आकाशाकडे वर पाहिलं. याचा अर्थ काय आहे? त्याने परमेश्वराकडे पाहिलं. परमेश्वरा, गरज तर फार मोठी आहे, पण फार थोडं हातात आहे, तू आशीर्वाद दे. त्याने प्रार्थना केली. मग देवाने काय केलं? आशीर्वाद देऊन अद्भुत कार्य केलं. त्या भाकरी हजारो लोकांची गरज पूर्ण करणाऱ्या बनल्या. कदाचित तुमचं जीवन छोटंसं असेल, तुमचं जे कुटुंब आहे ते अतिशय छोटं असेल, तुमची कमाई अतिशय थोडकीच असेल. तुमच्या कमाईवरती, घरावरती जर माझ्या परमेश्वर देवाचे आशीर्वाद उतरून आले तर तो तुमच्या सर्व गरजांना पूर्ण करेल. आता मी प्रश्न विचारतो, तुमच्या जीवनावरती, तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या कमाईवरती, तुमच्या व्यवसायावरती, तुमच्या शेतीवाडीवरती, मुलांवरती, तुमच्या जीवनावरती काय देवाचे आशीर्वाद आहेत का? जर असतील तर मग कदाचित नोकरी छोटीशी असेल, मिळकत छोटी असेल, शेती छोटी असेल, धंदा छोटा असेल, जरी तुमची मिळकत थोडी असेल, सर्व थोडं असेल, परमेश्वराचे आशीर्वाद जर तुमच्यावर असतील, तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील. कारण पूर्ण करणारा तो परमेश्वर आहे, तो तुमचा आणि माझा देव आहे, हे विसरू नका. राईट? अद्भुत कार्य तिकडे घडलं. एक अलौकिक कार्य घडलं. हजारो लोक खाऊन तृप्त झाले. 12 टोपल्या शिल्लक राहिल्या. आता येशू ख्रिस्ताने काय केलं पाहिजे होतं? आपल्या सर्व शिष्यांना आपल्याकडे बोलावून आणून आता काय म्हणता? लोकांना कसं फील झालं? पोटभर ते जेवले ना? 5 भाकरी आणि 2 मास्यांतून हजारो लोकांना मी जेवण चारल्यावर ते लोक माझ्याबद्दल काय बोलतात? साधारणतः आपल्या जीवनात काही अद्भुत कार्य घडल्यावर आपण चर्चा करत असतो ना? समोरच्या लोकांना सांगून त्यांच्या फिलिंग्स आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्या आजूबाजूचे लोक काय बोलतात हे आपण जाणून घेऊ पाहतो, हे साहजिक आहे. पण येशू ख्रिस्ताने अद्भुत कार्य केल्यानंतर प्रभूने काय केलं माहीत आहे? तो शिष्यांना बोलला, तुम्ही लवकर येथून पुढे जा. जितक्या लोकांनी जेवण केलं होतं तुम्ही आता लवकर आपलं सर्व सामान घ्या आणि येथून निघून जा, असं म्हणून सर्वांना पाठवून दिलं. शिष्यांना देखील लागलेच त्याने नावेमध्ये बसून त्यांना त्याने पाठवून दिलं. येशूने सर्वांना का पाठवून दिलं? कारण वेळ झाली. कोणती वेळ झाली सांगा? कशाची वेळ झाली? पिक्चर पाहण्याची का? सिरियल पाहण्याची का? फिरण्याची वेळ झाली का? मोबाईल पाहण्याची झाली? कशाची झाली प्रियांनो? स्वर्गीय पित्याशी प्रार्थना करण्याची वेळ झाली. येशू ख्रिस्ताने एक वेळ ठरवलेली होती. ती वेळ झाल्याबरोबर निश्चित तो देवासमोर जाऊन प्रार्थना करत होता. ती वेळ झाली तेव्हा लगेच सर्वांना त्याने पाठवून दिलं. प्रियांनो, तुमच्या जीवनामध्ये एक वेळ असला पाहिजे. देवाच्या उपस्थितीत राहण्यासाठी एक वेळ वेगळा काढून ठेवा आणि ती वेळ झाल्यावर टीव्ही ऑफ करा. ती वेळ झाल्यावर शेजारचं कोणी जरी आलं, ताई कृपया आता तुम्ही जा, ही माझी प्रार्थनेची वेळ आहे, असं स्पष्टपणे सांगायचं आहे. तुम्ही मित्रांसोबत असाल, सेवेकार्यात असाल किंवा काहीही करत असाल, देवासोबत जो वेळ तुम्ही घालवायचा आहे ती वेळ आल्याबरोबर सर्व काही काय करायचं? पॅक करायचं आहे. ही वेळ माझ्या देवासोबत घालवण्याची वेळ आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने हजारो लोकांना पाठवून दिलं. आज तुम्ही शेजाऱ्यांना पाठवून देऊ शकत नाही, शेजारी बसलेल्या मित्राला पाठवून देत नाही, टीव्ही तुम्ही बंद करत नाही, फोनवरती विनाकारण निरर्थक गप्पा मारत बसता. प्रार्थनेची वेळ झाली तरी तुम्ही फोन बंद करू शकत नाही, आपला मोबाईल तुम्ही बंद करत नाही. मी विचारतो, काय तुम्ही देवाच्या प्रती आभारी आहात का? येशू ख्रिस्त का पित्याबरोबर वेळ घालवू पाहत होता माहीत आहे? त्याने अद्भुत कार्य केलेलं होतं. हजारो लोकांची गरज पूर्ण केली. यामुळे मला देवाचे आभार मानायचे आहेत, त्याची स्तुती करायची आहे. आपल्या जीवनात जेव्हा साधारणतः दुःख येतात, अडचणी येतात, आजार आणि समस्या येत असतात, जेव्हा आर्थिक अडचणी येतात, तेव्हा धावत आपण देवाकडे जात असतो. जेव्हा लग्न जमत नव्हतं, जेव्हा मुलबाळ होत नव्हतं, प्रत्येक रविवारी नियमितपणे चर्चमध्ये येत होते. जेव्हा तुमच्यामध्ये, तुमच्या पतीमध्ये वाद चाललेले होते, तेव्हा परमेश्वराकडे जाऊन, हे परमेश्वरा, देवा तू काय करशील मला माहिती नाही, माझ्या पतीचं मन बदल, माझ्या पत्नीचं मन बदल. मुलं नाही आहेत देवा, मला मुलं दे. देवा नोकरी नाहीये, मला तू नोकरी दे. देवा माझ्या मुलांना तू बदल, ते माझ्या विरोधात उठत आहेत, मला मारू पाहत आहेत, माझ्या पतीला बदल. अशा कितीतरी प्रार्थना. गरजेच्या वेळेला देवाकडे जातं हे खरं आहे, पण गरज पूर्ण झाल्यानंतर
देवाने मुलांना बदलल्यावर, पतीला बदलल्यानंतर, पत्नीला बदलल्यानंतर, तुम्हाला नोकरी दिल्यानंतर, आरोग्य दिल्यानंतर, लग्न जमवल्यानंतर, मुलं दिल्यानंतर, तुमचे कष्ट दूर झाल्यानंतर, आर्थिक परिस्थिती बदलल्यानंतर तुमची आत्मिकता कोठे जाते? तेव्हा धार्मिकता कोठे जाते? का तुम्ही देवापासून दूर होत असता? तेव्हा का देवाच्या सानिध्यात येत नाही? काय कारण आहे? अहो पास्टर, आता नोकरी मिळाली आहे ना ब्रदर, त्यामुळे वेळ मिळू शकत नाही. नोकरी कोणी दिली आहे? परमेश्वराने. ताई, तुम्ही चर्चला का येत नाही? अहो, मुलांचं पाहण्यामध्येच वेळ निघून जातो, यामुळे येणं जमत नाही. मुलं कोणी दिली आहेत? परमेश्वराने. ब्रदर येत नाही आता, 2 शिफ्ट आहेत ना पास्टर. ताकद कोण देत आहे? परमेश्वर. ज्या देवाने ताकद दिली त्या देवाला सोडून, ज्या देवाने आरोग्य दिलं त्याला सोडून देऊन, ज्याने नोकरी दिली त्या परमेश्वराला सोडून, ज्याने चांगलं स्थळ दिलं त्या देवाला सोडून, ज्याने संतती दिली त्या देवाला सोडून, तुम्ही आपल्या नोकरीमध्येच, मुलांमध्येच, आपल्या कामामध्ये जर दंग राहत असाल तर जे तुम्हाला देवाने दिलेलं आहे ते काढून घेण्यास देवाला किती वेळ लागेल? नीतिमान योबाला जेव्हा जीवनामध्ये परीक्षांमधून जावं लागलं तेव्हा किती वेळ लागला? योबाला आपलं सर्व गमावण्यासाठी मला सांगा किती वेळ लागला? एका नीतिमान व्यक्तीला आपलं सर्व काही गमवावं लागलं, आपलं आरोग्य गमावलं, आपले मुलं गमावले, संपत्ती गमावली, हे सर्व गमावण्यासाठी किती वेळ लागला सांगा? एक नीतिमान व्यक्ती जेव्हा जीवनामध्ये परीक्षेतून जात होता तेव्हा एकाच दिवसात त्याने सर्व गमावलं. मग अधर्मात जीवन जगणारे आपण, देवापासून दूर जगणारे आपण, परमेश्वराची पर्वा न करता जगणारे आपण, परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादांचा आणि आरोग्यांचा आधार घेऊन परमेश्वराला सोडून देऊन वाईट कृत्य करणारे आपण, जर देवाला क्रोधास पेटवत असू तर त्या परमेश्वराला जर आपला क्रोध आला तर किती वेळ लागेल देवाला तुमचं जे आहे ते सर्व काढून घेण्यासाठी? किती वेळ लागणार आहे देवाला तुमची नोकरी काढून घेण्यासाठी? किती वेळ लागणार आहे देवाला जे आरोग्य तुम्हाला दिलं आहे ते काढून घेण्यासाठी? एकदा विचार करा. यामुळे आभारी बनून जगा. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देतो, तुमच्या जीवनाला जेव्हा समृद्धीने भरतो, तेव्हा देवापासून दूर न जाता तुम्ही अधिक परमेश्वराच्या समीप राहून जगा. एका आईने काय प्रार्थना केली माहीत आहे? देवा, माझ्या पतीची सर्जरी होणार आहे, जर ती सक्सेस झाली तर ते उठून चालू शकतील, काम करू शकतील, पण जर फेल झाली तर आयुष्यभर बेडवरती पडून राहावं लागेल. परमेश्वरा, मी तुझे आभारी राहून दशांशापेक्षा अधिक 20% मी तुला देण्याचं ठरवलं आहे. देवा, तू अद्भुत कार्य कर. देवाने अद्भुत कार्य केलं. ऑपरेशन यशस्वी ठरलं. तिने आभारी राहून काय केलं? तिने 20% रक्कम देवाला देण्यास सुरुवात केली. सुवार्तेसाठी ती नेहमी देत राहिली. प्रियांनो, लक्षात ठेवा, आपलं तर ऑपरेशन झालेलं नाही, आपण पूर्ण निरोगी आहोत. आपण तर आज जिवंत आहोत, चांगल्या प्रकारे चालू शकत आहोत. आपण दवाखान्यामध्ये नाहीये, तर मग आपण किती आभारी असलं पाहिजे एकदा जरा विचार करा. अडचणीत असताना जेव्हा येशूने प्रार्थना केली, देवाने ती अडचण दूर केल्यानंतर येशूने पित्याकडे जाऊन त्याचे आभार मानले. ही तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुंदर अशी एक शिकवण आहे. येशू ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे ते शिष्य जहाजाने प्रवास करत चालले होते. समुद्रामधून ते प्रवासाला निघाले होते. तो प्रवास देवाच्या इच्छेने होता. देवाच्या इच्छेनेच ते चाललेले होते. जे करत होते ती देवाची इच्छा होती. कृपया लक्षात घ्या, तुम्ही आत्मिक जीवन जगताना, खरेपणाने चालत असताना, नीतिमत्वाने चालत असताना, सात्विकतेने जगत असताना, कदाचित तुमच्या नोकरीमध्ये असेल, तुमच्या व्यवसायामध्ये असेल, वैयक्तिक जीवनामध्ये असेल किंवा कुटुंबामध्ये असेल, जगाला व पापाला सोडून देवाच्या इच्छेप्रमाणे जेव्हा तुम्ही जीवन जगत असतात, कष्ट येतील, विपत्ती येईल, संकट येतील, धोके वाढतील, अनेकशा समस्या विपत्ती बनून लाटांप्रमाणे उसळतील. हे एक साधारण गोष्ट आहे. कदाचित आज तुम्ही अशाच प्रकारच्या स्थितीतून जात असाल. देवा, माझ्या जीवनात ही समस्या का आली? माझ्या जीवनात हे कष्ट का आले? अचानक माझी नोकरी अशी का गेली? का अचानक पतीमध्ये आणि माझ्यामध्ये असे वाद उत्पन्न झाले? का अचानक माझं आरोग्य खराब झालं आहे? माझी आर्थिक परिस्थिती अशी का ढासळली आहे? मला काहीच समजत नाहीये देवा. कदाचित अशा स्थितीमधून आज तुम्ही जात असाल. तुमच्या चहूबाजूला असणारं जे शांत वातावरण होतं ते अचानक आज गोंधळांनी आणि विपत्तीने भरून गेलेलं असेल. असं का घडत आहे तुम्हाला समजून येत नसेल. मी तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगत आहे, वचन वाचत आहे, मी तर प्रार्थना करत आहे, मी तर देवाच्या सेवेला मदत करत आहे, सहभागितेला देखील मी नियमितपणे जात आहे. मग का माझ्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये, माझ्या शेतीवाडीमध्ये असे संकट येत आहेत असं म्हणून तुम्ही गोंधळून गेला असाल. त्या दिवशी शिष्य देखील येशूने सांगितल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या इच्छेनेच
नावेने प्रवास करत चालले होते, पण अचानक काय घडलं माहितीये? एक मोठं वादळ तिकडे आलं. समुद्रातील लाटा उंच उंच उसळू लागल्या. जेव्हा लाटा जोराने उसळू लागल्या तेव्हा ती नाव इकडून तिकडे तिकडून इकडे ती हेलकावू लागली. तेव्हा शिष्य अतिशय घाबरून गेले. कदाचित आम्ही मरून जाऊ असं त्यांना वाटू लागलं. आता आमचं काम संपलं आहे. जर येशू आमच्या बरोबर असता तर त्याने आपल्या एका शब्दाद्वारे या वादळाला त्याने शांत केलं असतं, परंतु आज तो येशू आपल्या सोबत नाहीये. हा समुद्र आता शांत होणं अशक्य आहे. कदाचित होऊ शकतं आजची रात्र आपली शेवटची रात्र असेल. कदाचित आमचं जीवन संपून जाईल. आम्हाला पत्नी आणि मुलांना पाहता येणार नाही. कदाचित आज आमचं आयुष्य संपून जाईल. आता संपलं असा विचार ते करू लागले. कारण त्यावेळेला येशू ख्रिस्त देवाशी बोलण्यासाठी पाठीमागेच राहिलेला होता. येशू ख्रिस्ताला नंतर आणता येईल असं म्हणून शिष्य नावेमध्ये चढले. आता येशूला जर यायचं असेल तर नावेत यावं लागेल. येण्यासाठी दुसरा मार्ग नाही. आता येशू ख्रिस्त पाठीमागून येत आहे. अर्धा तास आपण वाट पाहिली तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ येऊन पोहोचेल व समुद्राला आज्ञा देऊन तो आपल्याला वाचवेल असा विश्वास देखील त्यांच्यामध्ये राहिला नव्हता. याचं कारण होतं की येशू ख्रिस्त दूर दूरपर्यंत दिसून येत नव्हता आणि येण्याचा चान्स देखील नव्हता. यामुळे त्यांना आता काय वाटत होतं की ह्या उठत असलेल्या ज्या लाटा आहेत त्या आम्हाला बुडवून टाकतील. ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. आज आपल्यात कुणी आहेत का? पास्टर, माझ्या जीवनातील समस्या तुम्हाला ठाऊक नाहीत. त्या मला अतिशय घाबरवत आहेत. माझ्या आजूबाजूचे लोक एवढे भयंकर बनलेले आहेत की ते माझा घात करू पाहत आहेत. ते माझी बर्बादी पाहत आहेत. मी कधी मरेल असं त्यांना वाटत आहे. माझ्या जीवनामध्ये ते वाईट करू इच्छित आहेत. माझी नोकरी काढून घेऊ पाहत आहेत. माझ्या व्यवसायाला ते बंद करू पाहत आहेत. माझ्या जीवनातील जी आजूबाजूची परिस्थिती आहे विपरीत होत चालली आहे. मला वाटत आहे आता या लोकांमध्ये जगणं माझ्यासाठी अवघड झालं आहे. त्यांच्यावर विजय मिळवणं अवघड आहे. माहिती नाही, पण मला असं वाटतं आता माझं सर्व संपलं आहे. पुढे जाता येणार नाही असं मला वाटत आहे. या परिस्थितीवर मात करून जेथे मला जायला पाहिजे तेथे मला जाता येणार नाही असं वाटत आहे. पण पास्टर, माझी चूक तरी काय आहे? मी कोणाला फसवलं आहे? मी कोणाचं वाईट केलेलं आहे? मी कोणावर असा अन्याय केला आहे? मी जीवनात कोणाला फसवलं नाही, कोणावर अन्याय केला नाही, पण माझ्या आयुष्यातील परिस्थिती अशी सर्व विपरीत का बनत चालली आहे? सर्व एकत्र माझ्यावर उठत आहेत. मला वाटत आहे माझं सर्व संपलं. काय तुम्हाला असं वाटत आहे का सर्व संपलं आहे? तर मग ऐका, शिष्यांनाही वाटत होतं की आता संपलं, आमचं आता सर्व संपलं असा विचार करत होते. तेव्हाच येशू तर त्यांच्याकडे येऊ शकत नव्हता. येण्याचा चान्स देखील नव्हता. आता प्रभू आमचं जीवन कसं वाचवेल? प्रभू आम्हाला कसं यातून बाहेर काढेल? समुद्राला शांत करून प्रभू आम्हाला किनाऱ्याला कसं घेऊन जाईल? असे अनेकशे प्रश्न जेव्हा त्यांना सतावत होते तेव्हा लगेच आला प्रियांनो. कोण? संकटामधून सोडविणारा, ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आला. तो कसा आला सांगा कसा आला? पाण्यावरती तो चालत चालत आला प्रियांनो. त्यांनी कधीही अशा प्रकारची कल्पना केली नव्हती की येशू अशा प्रकारे येईल. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमच्या जीवनातील समस्या कितीही कठीण असेल, ती कितीही अशक्य वाटत असली तरी, परंतु येईल. कोण येईल? तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा, तुमचा तारणारा, तुमचा परमेश्वर देव तो येईल. तुम्ही कल्पना करणार नाही अशा मार्गाने तो येईल. तुम्ही कल्पना करू शकणार नाही असा तो येईल. तो निश्चित येईल. का माहित आहे? तुमचं रक्षण करण्यासाठी. का माहिती आहे? तुम्हाला वाचवण्यासाठी. का माहिती आहे? तुमच्या चहूबाजूच्या विपरीत अशा प्रकारच्या वातावरणाला शांत करण्यासाठी व देव ज्या स्थळी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छित आहे त्या स्थळामध्ये तुम्हाला घेऊन जाण्यासाठी तो परमेश्वर निश्चित येईल. पण तोपर्यंत तुम्ही आपल्या विश्वासाचं रक्षण करा. तोपर्यंत तुम्ही देवावरती भरोसा ठेवा. महान, पवित्र व प्रेमळ परमेश्वर देवा, आज सरळ व स्पष्टपणे तू आम्हा सर्वांशी बोललेला आहेस. तू आम्हाला सांगितलं आहे की आम्ही घाबरून जाऊ नये. देवा, तू आम्हा सर्वांशी बोललास यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. परमेश्वरा, अनेकदा सर्व काही आमच्या विरुद्ध घडत आहे असं आम्हाला वाटत असतं, परंतु वास्तविक जे काही घडत असतं ते आम्हाला किनाऱ्याला पोहोचविण्यासाठी व आमचं रक्षण करण्यासाठीच व आमचं भलं करण्यासाठीच असतं.
देवा, तूच त्यांना आमच्या जीवनात पाठवलं आहे हे आम्ही समजून न घेता अनेकदा आम्ही गैरसमज करून घेतो. त्याबद्दल आम्हाला तू क्षमा कर, आमच्यावर दया कर. देवा, आम्ही पेत्राप्रमाणे अद्भुत कार्य पाहण्याची इच्छा धरून अशक्य गोष्टींना शक्य करावं असा विश्वास तू आम्हाला दे बापा. देवा, पेरलेल्या वचनाला प्रत्येकाच्या हृदयात फळ येऊन परमेश्वरा, आम्ही भय न धरता, घाबरून न जाता, परमेश्वर पिता, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगावं यासाठी तू आम्हातील प्रत्येकाचं सहाय्य कर व त्यासाठी तुझी कृपा तू दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.